नमस्कार, मी अश्विनी देसाई. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माझी साधी माणसं. श्री चैतन्य स्वामी समर्थ मंदिर, चोरगीवाडी, कुंभारगाव. श्री स्वामी समर्थ प्रकट दिन बुधवार दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी होता. तसेच मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळा सुद्धा त्याच दिवशी होता. सकाळी 6 ते 8 पर्यंत. सायंकाळी 6 वाजता फुले पडण्याचा कार्यक्रम व नंतर आरती होणार होती. सायंकाळी 7 वाजता महाप्रसादाचे आयोजन केले होते. आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार चैत्र शुद्ध द्वितीया शके 1778 म्हणजे 6 एप्रिल 1856 रोजी पहिल्यांदा स्वामी समर्थ महाराजांचे अक्कलकोट येथे दर्शन झाले. स्वामी समर्थ महाराज मंगळवेढ्याहून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरी दाखल झाले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला होता. त्यानंतर महाराजांनी अक्कलकोट येथे दीर्घकाळ वास्तव केले. श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी हे श्रीपाद वल्लभ आणि श्री नूरसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार अवतार आहे. मान्यतेनुसार गाणगापूरचे श्री नूरसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले. याबाबत प्रचलित कथेनुसार श्री नूरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या. त्यानंतर 1459 मध्ये माघ वद्य 1 शके 1380 रोजी ते शैल यात्रेचे निमित्त साधून कर्दळी वनात जात त्यांनी 300 वर्ष कठोर तपश्चर्या केली. या काळात त्यांच्या अंगावर मुंग्यांनी वारुळ रचले. एके दिवशी एक लाकूड तोडत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली आणि वारुळावर पडली. त्यानंतर वारुळातून रक्त आणि दिव्य प्रकाश बाहेर पडला. या प्रकाशातून स्वामी समर्थ महाराज प्रकटले. त्यानंतर स्वामी समर्थ देशटनासाठी निघाले. देश फिरून ते शेवटी मंगळवेढ्यातून अक्कलकोटमध्ये दाखल झाले असे सांगितले जाते. अक्कलकोट येथे ज्या दिवशी स्वामी समर्थांचे दर्शन झाले तोच दिवस त्यांचा प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो.